22 एप्रिलपर्यंत नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांची तूर खरेदी केली जाणार असल्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे। कालचीच माहिती परत मुख्यमंत्र्यांनी सादर केली, परंतु नोंदणी न झालेल्या शेतकऱ्यांमध्ये हुरहुर कायम आहे। आतापर्यंत जेवढ्या शेतकऱ्यांनी तूर खरेदी केंद्रावर नोंदणी केली आहे त्यांची तूर 5050 रुपये हमीभावाने खरेदी केली जाईल, असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माहिती दिली। एकूण तूर खरेदी 11 लाख टन आहे। यापैकी एकट्या महाराष्ट्रात सर्वाधिक 4 लाख टन म्हणजेच 45% तूर खरेदी करण्यात आली आहे, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली। केंद्रीय मंत्री पासवान साहेबांकडे बैठक झाली, त्यानंतर मी पीएमओ मध्ये देखील या संदर्भात एक बैठक घेतली। आपण जो भाव नाफेडमध्ये देतोय त्यापेक्षा कमी असल्यामुळे ती तूर या माध्यमातून टाकण्याचा प्रयत्न देखील होण्याची शक्यता असल्यामुळे त्याची काळजी घेण्याचे सगळे आदेश हे आम्ही या ठिकाणी दिलेले आहेत। आणि आता जवळजवळ या खरेदी करता 1000 कोटी रुपये राज्य सरकार पुन्हा नव्याने उपलब्ध करून देऊन ही सगळी जी काही आता आलेली तूर आहे त्याची सगळी खरेदी करायचा निर्णय आम्ही घेतलाय। याकरता जो लागणारा बारदाना आहे हा बारदाना देखील कलेक्टर्सला आम्ही सांगितलंय की आवश्यक असेल तर कलेक्टरनी मार्केटमधून तो विकत घ्यावा। की साधारणपणे शेतकऱ्याची कापणी कधी होते हे आपल्याला माहिती आहे, त्यानुसार शेतकऱ्याची तूर ही मार्च महिन्यामध्येच पूर्णपणे केंद्रावर यायला हवी होती। ती 15 मार्चला आली नाही म्हणून आम्ही 30 मार्चपर्यंत केली, त्यानंतर आम्ही 15 एप्रिलपर्यंत केली। आता केंद्रावर शेवटची आम्ही जी मुदतवाढ मी स्वतः पीएमओ मध्ये बोलून 15 तारखेची 22 तारीख करून घेतली। आता सगळी नोंद आम्ही केलेली आहे। जे सेंटरवर शेतकरी आले आहेत किंवा जे कोणी आले आहेत, आता ते सगळे शेतकरी आहेत का हे व्हेरीफाय करावं लागेल, त्या प्रत्येकाची रजिस्टरमध्ये आम्ही नोंद केलेली आहे। जेवढ्यांची नोंद सगळ्यांची झालेली आहे या सगळ्यांची तूर आम्ही खरेदी करणार आहोत। आत्ता प्राथमिक अंदाज असा आहे ती जवळजवळ 1 लाख टनापेक्षा जास्त असेल। जेवढी असेल फक्त हे व्हेरीफाय करू तो शेतकरी आहे का, त्याच्या 7/12वर नोंद आहे का, नसेल 7/12वर नोंद तरी देखील आपल्याला हे लक्षात येतं की त्याने पेरा काय केला होता। कारण आम्ही आता रँडम चेकिंगमध्ये MRSSE जी आहे त्याच्यातनं सॅटेलाइट इमेजरीतनं आम्ही हे देखील व्हेरीफाय करणार आहोत की ज्यांनी मोठ्या प्रमाणात तूर दिली आहे, छोट्या प्रमाणात दिली आहे तो तर शेतकरीच असेल, पण ज्यांनी खूप मोठ्या प्रमाणात दिली आहे त्यांच्या शेतीवर तुरीचा पेरा होता की नाही या संदर्भातली देखील पडताळणी ही आता सॅटेलाइट इमेजरी आमच्या जो उपलब्ध आहे त्या जुन्या सॅटेलाइट इमेजरीमध्ये जाऊन आम्ही ती देखील करणार आहोत। कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहू, पण शेतकऱ्याच्या नावाने जर व्यापारी पैसा कमवत असेल तर ते कमवू देणार नाही। यूपीए सरकारच्या काळात 2011-12 साली नाफेडने बोनस देऊन सुद्धा फक्त 20,000 टन तूर खरेदी झाली होती, ज्याचे पैसे 9 महिन्यानंतर दिले, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं।